गुलाबराव पाटील साहेबांचा वाढदिवस, त्यांना शुभेच्छा देतो की त्यांचं आयुष्य आरोग्य चांगलं राहावं आणि या जिल्ह्याचे आप्पासाहेब कायमचे पालकमंत्री राहावं अशी अपेक्षा देवापुढे करतो. खरं तर मला भाऊविषयी सगळ्यांनी मुद्दे मांडले, विकासाच्या बाबतीत बोलले. खरं तर आज मला आठवतोय जून 22-23 2022 जून मध्ये भाऊ त्यावेळेस सत्ता संघर्ष झाला. सत्ता संघर्ष झाल्यानंतर अक्षरशः गद्दारी म्हटली गेली भाऊंना, अक्षरशः भाऊंबरोबर आम्हाला सुद्धा गद्दारी म्हटली गेली. मला एक प्रसंग आठवतो भाऊ, ज्यावेळेस आम्ही मुंबईला दसरा मेळाव्यासाठी जात होतो आणि नाशिकला मुक्कामाला होतो, त्या बाजारातला आम्ही निघत होतो. आम्हाला अक्षरशः तिथं म्हटलं गेलं तुम्ही गद्दारांचे माणसं आहात. मला महाराष्ट्राला विचारायचंय, मला जनतेला विचारायचंय, जर गुलाब भाऊ गद्दार आम्ही गद्दार तर नरेश म्हस्के कसं काय निवडले आहेत, तसेच संदीपान भुमरे निवडले, जर जनतेला हे गद्दार लोक होते ते निवडून का दिले? तर मी खरोखर अतिशय या जनतेला प्रश्न करणार आहे, जर गुलाब भाऊ गद्दार असेल तर ही गर्दी कशाची आहे, आम्ही गद्दार आहे तर ही गर्दी कशाची आहे? तर जनतेने लक्ष दिलं पाहिजे. ज्यावेळेस भाऊंचा आम्ही जोडून काळ बघितलाय, ज्यावेळेस जनता भाऊंच्या विरोधात गेली, कार्यकर्ते तोड लपत होते, अक्षरशः लोक संभ्रम मध्ये होते, पण आज जनतेला कळतंय. ज्यावेळेस भाऊ आज निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर हे जे लोक निवडून आले, तुमच्याचे लोक निवडून आले, ते आमदार होते, आज अक्षरशः 20-20 लाख मतांमधून ते निवडून आले. तर मला जनतेला सांगायचंय की भाऊंनी जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय प्रामाणिक आणि लोकांच्या हिताचा घेतलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला भाऊंना साथ द्यायची आहे. आणि याचं उदाहरण म्हणजे काहींना आम्ही आज काही आमच्या शिवसेनेने भरपूर तुम्हाला भाऊंच्या माध्यमातून आज मतं मिळाली आणि सुहास अण्णाला एकच सांगायचंय, अण्णा आम्हाला 100% गॅरंटी झाली की तुम्ही आम्हाला मतदान करणार. त्याचं कारण जर तुम्हाला केंद्रामध्ये सरकार वाचवायचं असेल तर आमचे 7 आमदार तुम्हाला नेहमी लागणार आहे. त्यामुळे आज आम्हाला आत्मविश्वास आहे की तुम्ही आमच्या पाठीशी राहणार. त्यामुळं आम्हाला इथून पुढे भीती होती की बीजेपी वाले काम करून घेतात, काम करत नाही. आता जसं शिवसेनेने काम केलं पहिल्यांदा त्याच पद्धतीने तुम्हाला पण करायचंय. तेवढं करून माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराज.